चिमुकलं जग सीझन 2 भाग 5. दुसऱ्या दिवशी गिरीश किचनमध्ये आला. त्याचा चेहरा अगदी उतरला होता. गिरी, काय हवंय रे? आनंदीने विचारलं. 1 कप चहा देशील का ग आनंदी? देते ना, पण कसा आहेस तू? तिने जरा काळजीनेच विचारलं. मजेत आहे. शब्द काहीतरी वेगळे बोलत होते आणि चेहरा काहीतरी वेगळंच सांगत होता. चहाबरोबर नाश्ता पण देऊ? तिने विचारलं. नको नको, चहा घेऊन मी ऑफिसला निघतो. खूप कामं आहेत मला. अरे असं काय गिरी, काहीतरी खाऊन घे ना. कालसुद्धा नीट जेवला नाहीस तू. नको ना ग आनंदी, आज नको फोर्स करूस प्लीज. नुसता चहा दे. तिने चहाचा कप त्याच्या हातावर ठेवला. हे बघ आनंदी, आई उठली आणि तिने माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी नाश्ता करून ऑफिसला गेलो म्हणून. नाहीतर फार काळजी करत बसते ग ती, तो म्हणाला. मग मी खोटं बोलू गिरी? 1 दिवस बोल ना प्लीज, तो म्हणाला. तिला रडू आलं. गिरी, ही असली आंदूगिरी अजिबात आवडत नाही आहे मला. आणखीन काही दिवस. एकदा का घरी सांगितलं ना, मग तुला खोटं नाही बोलावं लागणार आनंदी. काय सांगणार घरी तू? तिने भीत भीत विचारलं. मोडलेल्याचं सांगावं लागणार ना आनंदी? असं नको ना म्हणूस. अरे तुला बाबांची भीती वाटत असेल तर ह्यांच्याशी बोल, ती म्हणाली. त्याने काय होणार आहे? शार्वीचं मत आपण बदलू शकत नाही ना. उगीच कुणाला जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? नंतर तुटण्यापेक्षा आधी न जुळलेलंच बरं. बरं, ते सगळं जाऊ देत. आई यायच्या आधी मला निघायला हवं. तुला मी जे सांगितलंय ते तिला सांग हां. बरं गिरी, दुपारी लंच तरी व्यवस्थित खाऊन घे. आज तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी पाठवते मी. तो खिन्नपणे हसला. थँक्यू. येऊ मी? सांभाळून जा. मग ती देव्हाऱ्यासमोर उभी राहिली. बाप्पा, आमच्या गिरीची काळजी घे. त्याचं सगळं काही सुरळीत झालं तर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवीन मी तुला. तेवढ्यात बाबा आत आले. ब्रेकफास्ट झाला असेल तर लाव आनंदी, उशीर होतोय आम्हाला. हो बाबा. तेवढ्यात नूतनताईसुद्धा आल्या. आज जरा मला किचनमध्ये यायला उशीरच झाला आनंदी. अगं घरात शुभकार्य करायला घेतलंय. सगळं निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून दत्तचरित्राचं पारायण करायला घेतलं होतं. पण आता तुला करते हं मदत, त्या म्हणाल्या. बिचाऱ्या आनंदीला फार वाईट वाटत होतं. शिरीष पण ब्रेकफास्ट करायला आला. बाबांनी विचारलं, तो दुसरा मूर्ख कुठे आहे? बाहेर बागेत फोनवर बोलत बसला असेल. प्रेमवीर झाल्यापासून डोकं ठिकाणावर नाही त्यांचं. काल एकाही प्रश्नाचं उत्तर धड दिलं नाही त्याने. बरेच दिवस ऑफिसमध्ये गेला नव्हता, त्यामुळे तिथेही गोंधळच आहे. आजपासून ह्याला कामाला लावलं पाहिजे बरोबर. आहे कुठे तो नूतन? विश्वराजाने विचारलं. अहो नाही माहीत मला. तेवढ्यात मग आनंदी म्हणाली. बाबा, तो ऑफिसला लवकर गेलाय आज. अगं पण त्याने काही खाल्लं का? कालसुद्धा नीट जेवला नव्हता तो, नूतनताईंनी विचारलं. भीत भीत आनंदी खोटं बोलली. खाल्लं थोडं. लवकर गेला? का? तसं काही काम नव्हतं त्याला. बोलायला भेटायला ऑफिसची वेळ कमी पडली असेल म्हणून लवकर गेलेत महाराज. विश्वराज रागारागाने म्हणाले. अहो काय लावलंय तुम्ही? एवढं काय केलंय त्याने? गेला 10-15 मिनटं लवकर आणि मारल्या गप्पा. तुम्हाला काय त्रास झाला त्याचा? नूतनताई रागानेच म्हणाल्या. हे बघ नूतन, त्याच्या इतर कुणाशी गप्पा मारण्याने मला काहीच त्रास होत नाही. फक्त बाप म्हणून जेव्हा मी काही बोलतोय विचारतोय त्याची नीट उत्तरं द्यावी एवढीच माफक अपेक्षा असते माझी. ह्यांच्या उत्तरांवर पुढची प्लॅनिंग करायची असतात मला. मी सगळ्या गोष्टी कशा काय जमवतो ते माझं मला माहीत. ऑफिस, घर, लग्न, नवीन घराचं रिनोव्हेशन, ह्यांची आजारपणं, सुट्ट्या, ह्यांची पेंडिंग कामं, ह्यांचे मूड, काय काय सांभाळू मी? विश्वराज वैतागले तशा नूतनताई शांत झाल्या. सगळेच चिडीचूप झाले. विश्वराजांनी प्लेटमधले पोहे संपवले. सवयीप्रमाणे ताटाला नमस्कार केला आणि ते उठले. शिरीषकडे पाहत म्हणाले. तू तरी येणार आहेस का? की तुलाही घरीच थांबायचं आहे? हातातला चमचा डिशमध्ये ठेवत तो बिचारा धडपडत उठला. नाही, येतोय ना बाबा. सगळा राग आता आपल्यावर निघायला नको म्हणजे झालं. गाडीत बसल्या बसल्या विश्वराज म्हणाले. अरे शिरीष, हैदराबादला पुढच्या आठवड्यात जी बिझनेस समिट होणार आहे ना, त्यासाठी गिरीशला पाठवायचा विचार करतोय मी. आता त्याची प्रकृतीसुद्धा स्थिर आहे. तुझं काय मत आहे रे? बाबा, सध्या गिरीश जाण्याच्या मनस्थितीत नाही. नका पाठवू त्याला. असं त्याला बोलायचं होतं, पण बाबांसमोर बोलायची हिंमत झाली नाही. न पाठवण्याचं कारण काय देणार होता तो? शिवाय त्याच्यात आणि शार्वीमध्ये जी गरमागरमी चालली होती त्याने तो डिस्टर्ब झाला होता. दोघं एकत्र राहून मनस्ताप होण्यापेक्षा काही दिवस तो इथून दूर गेला तरच तो शांत होईल, असं शिरीषला वाटलं. काय रे, काय विचारतोय मी? बाबांच्या आवाजाने शिरीष भानावर आला. हो बाबा. तुझ्याकडेही थोडं पाहायला लागेल असं दिसतंय शिरीष, विश्वराज म्हणाले.
तसं नाही बाबा, विचार करत होतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तसंच करू. हां, ठीक आहे. मग आज बोलून घेईन त्याच्याशी मी. बरं, आज मी 2 मीटिंग्समध्ये बिझी राहणार आहे, तेव्हा तू जरा लंचच्या आधी येऊन मला भेट. तेव्हाच गिरीशला पण हैदराबादचं सांगून टाकेन मी. शिरीष केबिनमध्ये गेला, पण जाताना त्याचं लक्ष गिरीश आणि शार्वीकडे गेलं. सुकलेल्या फुलासारखे दोघेही आपापलं काम करत बसले होते. शार्वीचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. गिरीशशी आधी बोलून फायदा नाही. आधी शार्वीच्या मनातले सगळे गैरसमज दूर केले पाहिजेत, असं त्याला वाटलं. थोड्या वेळाने त्याने शार्वीला आत बोलावलं. शार्वी, ट्रिनिटीची फाईल घेऊन जरा आत या. ती उठली आणि फाईल घेऊन आत गेली. मे आय कम इन सर, असं तिच्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे तिने विचारलं, पण आज तिच्या बोलण्यात उत्साह किंवा ऊर्जा नव्हती. शार्वी, बसा, तो म्हणाला. ट्रिनिटीची मीटिंग चांगली झाली. त्याचे डिटेल्स मी पाठवले होते तुम्हाला. अपडेट केलेत ना तुम्ही ते? पण तिचं शिरीषच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. शार्वी, मी काहीतरी बोलतोय तुमच्याशी, तो म्हणाला. सॉरी सर, लक्ष नव्हतं माझं, ती म्हणाली. काय झालं शार्वी? असं कधी होत नाही की कामात तुमचं लक्ष नाही? तिचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. शिरीष उठला. तो तिच्या जवळ आला. तिच्या डोक्यावर हात ठेवला. आतापर्यंत बॉस म्हणून बोलत होतो, आता दादा म्हणून बोलतोय. गिरीशचा नाही, तुझा. नेमकं काय झालं तुमच्यात? गिरीश तुला काही बोलला का? तुझ्या मनात कसली भीती आहे? कसलं टेन्शन आहे एवढं? मला सांग. तशी ती रडूच लागली. त्याने पाणी पुढे केलं. सर, खूप खूप भीती वाटते. कसली भीती ते नेमकं कळतच नाही. पण पुढे काय होईल, कसं होईल? मला सगळं जमेल ना? कुणी ओरडणार तर नाही ना? रागावणार तर नाही ना? घरात सगळेजण ॲक्सेप्ट करतील ना? असे अनेक प्रश्न मनात येत राहतात. मलाही कळतंय हे सगळं ठीक होईल. मला जी चिंता वाटते ती चिंता लग्न करणाऱ्या प्रत्येक मुलीला असतेच. त्यात माझं दुःख काय नवीन? पण तरीही सर, आपली भीती ही आपलीच असते ना? लग्न झाल्यानंतर आपलं आयुष्य सगळंच बदलून जाईल. मन मारून जगावं लागेल की काय, असेही प्रश्न मनात येतात. सर, मला भाऊ बहीण कुणी नाही. फार मैत्रिणी नाहीत. आई वडीलसुद्धा नाहीत. येऊन जाऊन मामा मामी, पण त्यांच्याशी फोनवरून तरी किती बोलणार? माझी भीती मी गिरीशला सांगितली. त्यावर मला सुचतील तशी उत्तरं दिली. जरा अतिशयोक्तीने बोलले मी, पण त्याने तर नात्यातला स्कोपच संपवून टाकला. निर्णय माझ्यावर सोडला तरी आता होकाराची अपेक्षा नाही, असंच त्याच्या वागण्यातून वाटू लागलंय मला. आधीच मी खूप कन्फ्युज्ड आहे आणि त्यात तो मला समजूनच घेत नाही. माझ्याशी धड बोलतही नाही, म्हणून जास्तच वाईट वाटू लागले. काय करू कळतच नाही आहे मला, असं म्हणून आज पहिल्यांदाच शार्वी रडू लागली. रडू नकोस. तुला जी भीती वाटते ती सगळी खरी आहे. कदाचित आम्हा मुलांना ती कळत नाही, कारण आम्हाला आमचं घर, आमची माणसं सोडून कुठेच जायचं नसतं. खाण्यापिण्याची, उठण्याची, झोपण्याची, वागण्या बोलण्याची, रीतिरिवाजाची कोणतीच पद्धत बदलायची नसते. नवीन माणसांशी ॲडजस्ट करून राहायचं नसतं किंवा दुसऱ्या घरात जाऊन स्वतःला प्रूव्हसुद्धा करायचं नसतं. म्हणून मुलींचं दुःख कदाचित आम्हाला नाही समजत तेवढं. हे सुद्धा मी आत्ता कॉन्फिडेंटली बोलू शकतो, कारण माझ्या बायकोलासुद्धा ही अशीच भीती वाटत होती. पण त्यावेळेस दुर्दैवाने मला समजलं नव्हतं. तिच्यावर मी चिडत राहिलो आणि ती बिचारी सगळं सहन करत राहिली एकटी. पण आता असं वाटतं, हे प्रश्न बोलून सोडवता आले असते. तुम्हाला नेमकी कसली भीती वाटते समजतंय मला. हे बघा, कोणतीही गोष्ट घाबरून केली तर घाबरूनच राहाल. मोकळ्या मनाने गोष्टी स्वीकारा. थोडीशी तडजोड सगळ्यांनाच करावी लागते. जे मला येतं ते मी अधिक चांगल्या रीतीने करेन आणि जे येत नाही ते शिकून घेईन. कुणी कौतुक केलं तर थँक्यू म्हणेन, चुकलं म्हणून ओरडलं तर सॉरी म्हणेन. असे विचार ठेवा. आपल्याकडे सगळेजण खूप चांगले आहेत. तुम्हाला बाबांची भीती वाटत असेलही, आणि ते स्वाभाविक आहे. आम्हालाही वाटते. पण खरं सांगू, त्यामुळेच आमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या. अनेक चुकांपासून आम्ही वाचलो. आणि थोडी भीती हवीच. शाळेत नाही का आपण शिक्षकांना घाबरायचो, ऑफिसमध्ये नोकरी जाऊ नये म्हणून बॉसला घाबरतो, तसंच घरीही असतं. मोठ्यांची आदरयुक्त भीती हवीच. त्याने आपल्या चुका कमी होतात. आपले आईवडील आपलं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी घाबरवत नाहीत, तर ते स्वातंत्र्य योग्य पद्धतीने उपभोगता यावं म्हणून शिस्तीचा अंकुश ठेवतात. आम्हीसुद्धा तिथे राहतो ना. अगदी आनंदात राहतो, मजा करत राहतो. तुम्ही आनंदीला विचारा हवं तर. तुम्हालासुद्धा तिथे कसलाच त्रास होणार नाही. मी वचन देतो तुम्हाला. मला फार काही बोलायचं नाही. तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. कुठलंही मत बनवण्याच्या आधी योग्य ती शहानिशा जरूर करा. आयुष्याचा प्रश्न आहे. आता या क्षणाला प्रेम करून चूक केली की काय हे असं वाटणं स्वाभाविक आहे. तेवढंच चांगलं प्रेम आपण गमावलं नाही ही खंत तुम्हाला लागू नये म्हणून सगळं सांगितलं. तुम्ही शांतपणे गिरीशी बोलून घ्या. तो समजून घेईल तुम्हाला. मीही त्याच्याशी बोलेन.
शार्वीचं टेन्शन आता कमी झालं होतं. ती बरीच रिलॅक्स वाटत होती. सर, तुम्ही किती छान समजावता. हे सगळं गिरीश पण बोलू शकला असता ना माझ्याशी, पण फार कुसकेपणाने बोलतो तो. अगदी वाईट आहे. तिचं बोलणं ऐकून शिरीषला हसू आलं. असं काही नाही शार्वी. माझ्या बायकोला विचारलं तर माझ्याबद्दलचं खरं मत कळेल तुम्हाला. तिच्या मते जगातला सगळ्यात दुष्ट, वाईट, हेकेखोर, कुसका, चिडखोर नवरा आहे मी. ते सगळीकडे तसंच असतं हो. एक गोष्ट आधीही मी तुम्हाला सांगितली होती. पुन्हा सांगतो. तुमचा मेंटलमॅन रिअल जेंटलमॅन आहे. हिरा आहे तो. त्याला हातातून निसटून देऊ नका. सरांचं बोलणं ऐकून शार्वी लाजली. बरं, येते मी सर. ओके, टेक केअर. आणि हो, गेल्या आठवड्यात अप्रेझलची फाईल दिली होती ना, ती पूर्ण झालीच असेल. ती तेवढी आणून ठेवा. एकदा चेक करतो आणि मग साईनसाठी बाबांना देऊन टाकतो. उद्यापासून त्यांना त्याच्यावर काम करायचं आहे ना. ते ऐकताच शार्वीने डोक्याला हात लावला. सर, ते काम करायला विसरले मी. काय? प्लीज डोंट टेल मी दॅट. आज द्यायची आहे फाईल त्यांना. मी काय सांगू त्यांना? शिरीष जरा वैतागला. सॉरी सर, गेले 4 दिवस खूप टेन्शनमध्ये होते मी. विसरूनच गेले. काय करू आता? तिने विचारलं. काय करू आता? जा लवकर आणि पूर्ण करून आणा. ऑफिशियल आणि पर्सनल गोष्टी मिक्स करायच्या नाहीत शार्वी. शिरीष भडकला तशी ती घाबरली. सर, मी लगेच जाऊन कामाला लागते. आज संध्याकाळपर्यंतच पूर्ण करून देते ती म्हणाली. देते म्हणजे? द्यायलाच हवं. जा लवकर. शार्वी बाहेर पडली तसं शिरीषला आणखीन एक टेन्शन आलं. अरे काय ही मुलगी. अगं शार्वी, घरी गिरीशमुळे आणि इथे तुझ्यामुळे नक्कीच एक दिवस मोठ्या संकटात येणार आहे मी. तो त्याचं काम करायला घेणार तेवढ्या शार्वी घाबरत घाबरत पुन्हा केबिनमध्ये आली. आता काय झालं शार्वी? टेन्शनमध्येच त्याने विचारलं. सर, मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपण इथे बोलत होतो तेव्हा अप्रेझलची फाईल घेऊन मोठ्या सरांनी गिरीशला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे. तो आता तिथे काय फेस करत असेल कुणास ठाऊक. मला हे देशपांडे सरांनी सांगितलं. ते सुद्धा आता सरांच्याच केबिनमध्ये गेले आहेत. शिरीषच्या चेहऱ्यावर 12 वाजले. आपलं डोकं दोन्ही हातांनी पकडून तो 1 मिनिट तसाच बसून राहिला. सर, मला खूप भीती वाटते. काय करू मी? मी सरांना जाऊन सांगू का की तुम्ही अप्रेझलच्या फाईलचं काम मला दिलं होतं, गिरीशला नाही ते? भुवया ताणत शिरीष मग म्हणाला. नको, आधी मी आज जाऊन बघतो गिरीश बाबांना नेमकं काय म्हणालाय ते. तुम्ही जा आणि तुमचं काम करा. त्याने आधी कपाळावरचा घाम पुसला, मग बाटलीतलं पाणी प्यायला. एक मोठा सुस्कारा सोडून शेवटी तो उठला. तो बाहेर पडणार तेवढ्यात शार्वीने पुन्हा हाक मारली. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्ही सगळेजण अडचणीत आलात. ती आता रडायला लागली होती. रडू नका, मी पाहतो काय करायचं ते, असं म्हणत तो विश्वराजांच्या केबिनमध्ये गेला. केबिनचा दरवाजा उघडताच बाबांच्या ओरडण्याचा कर्कश आवाज त्याच्या कानी पडला. पुढची सगळी परिस्थिती आणि गिरीशचं भवितव्य तो समजून गेला होता. मे आय कम इन सर? त्याने विचारलं. हां शिरीष, तू पण आत ये. ही अप्रेझलची फाईल तू याला कधी दिली होतीस पूर्ण करायला? सर, ॲक्च्युली ही फाईल मी त्याला नाही. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात गिरीशनेच त्याचा हात दाबला. डोळ्यानेच शार्वीचं नाव घेऊ नकोस असं म्हणाला. 3-4 दिवस झाले सर, शिरीष म्हणाला. 3 की 4? 4 दिवस? तरीही हे काम पूर्ण झालं नाही? गिरीश, एक्सप्लेनेशन हवं आहे मला. आणि आता हे सांगू नकोस मी आजारी होतो, घरी होतो वगैरे. तुझ्याकडे लॅपटॉप होता, डेटा होता. अरे बोल, काहीतरी विचारतोय मी. गिरीश शांत होता. काहीच बोलायला तयार नव्हता. मी देतो लगेच पूर्ण करून. एवढंच कसं बसं तो बोलू शकला. देतो म्हणजे? उपकार करतोस? देतो म्हणजे उपकार करतोस की काय माझ्यावर? आत्ताच्या आत्ता कामाला सुरुवात करायची. तुझा लॅपटॉप इथेच घेऊन ये. इथे माझ्यासमोर बसून काम करायचंस तू. गिरीश निमूटपणे बाहेर गेला. शार्वीने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याने लक्षच दिलं नाही. त्याचा लॅपटॉप उचलला आणि तो पुन्हा विश्वराजांच्या केबिनमध्ये गेला. तो आत येतो आणि पाहतो तर बाबांच्या समोरच्या 2 खुर्च्यांवर देशपांडे आणि शिरीषदादा बसला होता. तो काम करायला आला पाहून शिरीष उठणार तेवढ्यात विश्वराजांनी त्याला पुन्हा खाली बसवलं. तू उठू नकोस, तू बस. तो त्याचं काय ते पाहून घेईल. गिरीशने मग मागच्या फाईलच्या टेबलवर कसा बसा आपला लॅपटॉप ॲडजस्ट केला आणि उभं राहूनच तो काम करू लागला. शिरीषला फार वाईट वाटत होतं, पण बाबा बोलत असताना मध्ये काही बोलायची हिंमतसुद्धा होत नव्हती. थोड्या वेळाने विश्वराजांचं बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले. बरं देशपांडे, लंचचा टाईम झाला. तुम्हाला लंच करायचं असेल ना? तुम्ही या. शिरीष, ड्रायव्हर काकांनी आपला लंच बॉक्स तुझ्या केबिनमध्ये आणून ठेवला असेल. तो घेऊन तूही इथेच ये. शिरीष उठला. त्याची खुर्ची गिरीशला बसायला देणार तेवढ्यात विश्वराज म्हणाले. केबिन माझं आहे ना? कुणाला बसवायचं, कुणाला उभं करायचं मी ठरवेन. तू जा. शिरीष गुपचूपपणे निघून गेला.
विश्वराजांना पण वाईट वाटत होतं, पण त्यांचा असा समज झाला होता की प्रेम प्रकरणामुळे गिरीशचं कामात लक्ष नाही. शिरीष केबिनमध्ये गेला. त्याने 3ही लंच बॉक्स उचलले. बाबांच्या केबिनमध्ये येऊन त्याने पुन्हा विचारलं, बाबा, गिरीशला जेवायला बाहेर जाऊ देत की इथे आपल्याबरोबरच बसेल तो? विश्वराज काही बोलले नाहीत. तसं त्याला आणखीनच टेन्शन येऊ लागलं. वाईटसुद्धा वाटलं. गिरीश मान वर करून पाहतच नव्हता. तो बिचारा उभा राहून काम करत होता. विश्वराजांनी त्याच्याकडे पाहिलं. आपल्याबरोबरच बसू दे इथे. ते ऐकताच शिरीषला आनंद झाला. गिरी, ये बस. त्याने गिरीशला हाक मारली. मान वर न करताच गिरीश म्हणाला, मला नको आहे. का? काय झालं तुला? विश्वराजाने रागारागानेच विचारलं. भूक नाही मला, गिरीश म्हणाला. अरे गिरीश, तू का वागतोयस असं? तुमच्याशी ना कसं वागावं तेच मला कळत नाही आहे. किती वेळा सांगायचं रे, जेवणावर राग काढू नये. बोलून बोलून आयुष्य गेलं माझं. मला ना खरंच खूप वैताग आलाय तुमचा. शिरीष, तू एक काम कर. तू तुझा लंच बॉक्स घेऊन तुझ्या केबिनमध्ये जा. मलाही जेवण नको आहे. असं म्हणत विश्वराज त्यांच्या कामाला लागले. शिरीष बिचारा एकदा बाबांकडे आणि मग गिरीशकडे आळीपाळीने पाहत राहिला. हळूच उठून मग तो गिरीशकडे गेला. असं काय करतोयस गिरी? खाऊन घे ना. अरे बाबा पण उपाशी राहिलेत. ते चालणार आहे का तुला? गिरी, अरे सगळं ठीक होईल. मग त्याने हळूच मागे पाहिलं. बाबा त्यांचं काम करत आहेत पाहून त्याने हळू आवाजात गिरीशच्या कानात सांगितलं, तुझ्या मिस चार्लीशी बोललोय मी. सगळं ओके आहे. ते ऐकताच गिरीशचा चेहरा खुलला. काय? खरंच दादा? असं म्हणून त्याने भावाला मिठी मारली आणि एकदा या गालावर आणि एकदा त्या गालावर किस केलं. विश्वराज विचित्र नजरेने त्या दोघांकडे पाहत राहिले. काय झालं रे याला? त्यांनी विचारलं. तसा शिरीष गडबडला. काही नाही बाबा, डब्यात बटाट्याची भाजी आहे ना, ते सांगितलं म्हणून त्याला आनंद झाला जरा. शिरीषने वाटेल ती थाप ठोकून दिली. जरा बावळट आहेस की काय गिरीश तू? बटाट्याची भाजी आहे म्हणून तुला एवढा आनंद झाला? बाबांनी असं विचारताच ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. बाबा, जाऊ दे ना, भूक लागली, आपण जेवून घेऊया. शिरीषने डबा उघडला आणि मग गिरीशने जेवायला सुरुवात केली. सकाळपासून उपवास घडला होता, त्यामुळे आता खूपच भूक लागली होती. तो भराभर खात आहे हे पाहून विश्वराज त्याच्याकडे पाहतच राहिले. तुला बटाट्याची भाजी एवढी आवडते? माहीत नव्हतं मला. घे, थोडी माझ्यातलीही घे. जेव हं पोटभर, जेव. असं म्हणत त्यांनी त्यांच्या डब्यातली भाजी गिरीशच्या डब्यात वाढली. शहाण्यासारखं वागावं रे गिरीश. सगळ्या भाज्या खाव्यात. रोज रोज बटाट्याची भाजी कशी देता येईल सांग बघू. तेवढ्यातल्या तेवढ्या द्यायचा तो सल्ला मुलांना त्यांनी देऊन टाकला. बरं गिरीश, तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं. बोला ना बाबा. आता माझं पोट पण भरलंय. आता तुमचं कोणतंही बोलणं ऐकायची ताकद आली आहे माझ्यात. बिंदास बोला, गिरीश एकदम कॉन्फिडंटली म्हणाला. आगाऊपणा न करता ऐकून घे, विश्वराज असं म्हणाले. तसं मग थोडा सिरियस झाला तो. तुला माहीत असेलच, प्रत्येक वर्षी एक आठवडाभर हैदराबादला ऑफिसचं समिट असतं. तिथे निर्णय, तिथे सेमिनार आणि वर्कशॉप असतात. खूप काही शिकायला मिळेल तुला. गेली 2 वर्ष शिरीषच ते अटेंड करत होता. तुला माहीत असेलच ते. यावर्षी तिथे तू जावंस असं मला वाटतं. पुढच्या आठवड्यात जायचं आहे. जाशील ना तू? विश्वराजांनी असं विचारल्यावर गिरीशने जरासं तोंड वेडवाकडं केलं. मी एकटाच जाऊ बाबा? त्याने विचारलं. मग काय जोड्याने जायचं की काय तुला? समिटला जायला सांगतोय, हनीमूनला नाही. बाबा रागाने भलतंच काहीतरी बोलून गेल्यावर शिरीषला जरा हसूच आलं. बरं जाईन, तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा, गिरीश म्हणाला. मी टेन्शन घ्यावं असंच वागता रे तुम्ही. म्हणून मला टेन्शन येतं आणि माझं BP वाढतं, विश्वराज म्हणाले. आता कालचंच बघ ना, काल कसा वागलास तू? पण त्यावर गिरीश काही बोलला नाही. विश्वराजाने पुन्हा हळू आवाजात विचारलं. बरं, आणखीन एक विचारायचं होतं तुला गिरी. हां बोला ना बाबा, एवढं काय घाबरताय? बिंदास बोला, घाबरू नका, काही करणार नाही मी तुम्हाला. बाबांची थोडीशी चेष्टा करत गिरीश म्हणाला. शिरीषला मात्र जाम हसू येत होतं. फार आगाऊपणा करायला लागलायस गिरी तू. सॉरी बाबा. मला खरं सांग, मध्येच काय होतं रे तुला? आता कालचंच उदाहरण घे. मी तुला काहीतरी विचारत होतो की नाही, पण तू कशी उत्तरं दिलीस मला? सगळी तुटकी फुटकी. तुझ्या उत्तरांवरून मी काय समजायचं? मग मलाही राग येतो आणि मी चिडतो. आणि मी चिडलो की मग तुम्हाला राग येतो, वाईट वाटतं. पण स्वतःची चूक दिसत नाही तुम्हाला कधी. काल तुझीच चूक होती की नाही, खरं खरं सांग, प्रेमाने विश्वराजाने विचारलं. अगदी खरं सांगतो बाबा, काल माझी चूक नव्हती. सगळी चूक त्या आनंदीची होती. गिरीश असं म्हणताच विश्वराज आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. का? तिने काय केलं? तुझं आणि तिचं भांडण झालं होतं काल? त्यांनी विचारलं. नाही, काल तिने बटाट्याची भाजी कुठे केली होती? ती भेंड्याची गिळगिळीत तुटकी फुटकी भाजी होती.
म्हणून माझं असं झालं. विश्वराजांना खरं तर राग येत होता. आतून वाटत होतं की एक अशी लगावून द्यावी. आपली मुलं प्रेमाने बोलण्याच्या लायकीची नाहीतच. पण ते शांत राहिले. बरं बाबा, आता हे थोडंच काम राहिलं आहे. बाहेर बसून करू का मी? हळूच गिरीशने विचारलं. का? इथे काय त्रास होतोय तुला? अहो मला नाही, उलट माझं तुम्हाला होऊ शकेल. मला ना गाणी म्हणत म्हणत काम करायची सवय आहे. प्लीज जातो ना बाहेर बाबा, गिरीश म्हणाला. एकतर गाणं म्हणत म्हणत काम करायला हे तुमचं घर नाही, माझं ऑफिस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काम पूर्ण झाल्याशिवाय इथून हलायचं देखील नाहीस तू. शिरीषने मग त्याचा खांदा थोपटला आणि थोडासा हसला. बाबा बघा हा, दादा हसतोय मला. त्याला पण आता इथेच बसायला सांगा. सांगा ना बाबा. गिरीश बाबांशी बोलत होता. पण आता त्याच्या या बाळभोत गोष्टींना विश्वराजांना धूप घालायची नव्हती. त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता हात धुवून ते कामाला लागले. शिरीष, तूही जा तुझ्या केबिनमध्ये. काही गरज लागली तर बोलवतो मी. शिरीष गेला तशी गिरीशची चुळबुळ जास्त चालू झाली. बाबा, लंच संपायला अजून 10 मिनटं आहेत. प्लीज 10 मिनटं तरी जातो ना बाहेर. विश्वराजाने त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं. बरं जा, पण 10व्या मिनटाला इथे परत पाहिजे हां गिरीश तू. काम करून गिरीश दमलाच होता. त्याने मस्तपैकी आळोखे पिळोखे दिले. खुर्चीच्या मागे जाऊन बाबांच्या गळ्यात आपले हात टाकले. त्याने एक गोड पापी दिली आणि तो बाहेर पडला. बाहेर शार्वी त्याची वाट पाहतच होती. त्याने मुद्दामूनच तिच्याकडे दुर्लक्ष केलं. गिरी, रागावलास अजून माझ्यावर? सॉरी रे, काल खूप मूर्खासारखं बोलून गेले मी. अरे पण मला पण समजून घे ना. कोण कोण काय काय बोलतात. भीती वाटते ना रे. बरं मला सांग, त्या फाईलचं काय झालं? ते काम शिरीष सरांनी मला दिलं होतं. असं खोटं का सांगितलंस तू? जो काही ओरडा खायचा होता तो मी खाल्ला असता ना. शार्वी बोलत राहिली. मला तुझ्याशी बोलायचं नाही शार्वी, तो म्हणाला. तिला जरा वाईट वाटलं. बरं मला सांग, तू जेवलास का? लंच आवर संपायला अजून 10 मिनटं आहेत. आपण दोघे जेवून घेऊया. मी तुझीच वाट पाहत होते. मी पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. खूप भूक लागली आहे मला. ती असं म्हणताच गिरीशने चटकन तिच्याकडे पाहिलं. सकाळपासून उपाशीच होतीस तू? त्याने विचारलं. हो, काल तू रागावून गेल्यापासून काही खायची इच्छाच झाली नाही माझी. चल ना, खूप भूक लागली आहे. पटकन जेवून घेऊ आपण, नाहीतर लंच आवर पण संपून जाईल. ती असं म्हटल्यावर त्याला फार वाईट वाटलं. शार्वी, मी दादा आणि बाबांबरोबर जेवलो ग. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. हो खरं, डायरेक्टर आणि स्टाफ एकत्र थोडीच जेवतात. बरं तू बस, आले हां मी. गिरीशला वाईट वाटलं. बिचारी शार्वी आपल्यासाठी थांबली आणि आपण तिला सपशेल विसरून गेलो. तोही तिच्या मागे कॅन्टीनमध्ये गेला. तुझा डबा शेअर केला तर चालेल? त्याने विचारलं. घे ना रे. शार्वी सॉरी. सॉरी कशाला? तिने विचारलं. सगळ्याचसाठी. पण ऐक ना, एक गोष्ट सांगायची होती तुला. पुढच्या आठवड्यात मी हैदराबादला चाललो आहे. एका आठवड्यासाठी. ऑफिसची समिट आहे ना, यावर्षी मी अटेंड करणार आहे, तो म्हणाला. तिला आनंद झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशीच प्रगती करत राहा, शार्वी म्हणाली. बरं शार्वी मला सांग, दादा तुझ्याशी काय बोलला? त्याने विचारलं. सरांनी मला खूप समजावलं आणि माझी भीड चेपली. मी आता आनंदाने या लग्नासाठी तयार आहे गिरीश. शार्वी, आईबाबांची बेडरूम आपल्याला मिळणार आहे. तुला तिथे काय काय चेंजेस हवेत ते सुद्धा मला सांगून ठेव. मी तिथे तसे करून घेईन हां. आपण आपली रूम छान सजवूया, तो म्हणाला. चालेल. आणि मग आपली आणि आनंदी वहिनींची बेडरूम समोरासमोर येईल. मग आपण खूप खूप मजा करू, पार्टी वगैरे, ती म्हणाली. हो ना, आईबाबांची रूम हॉलच्या पलीकडे असेल, आपल्यापासून फार दूर. म्हणजे मग बाबा इथे येणारच नाहीत. दादा म्हणतो ते बरोबर आहे. आमचे बाबा ना फार बोरिंग आणि अनरोमॅन्टिक आहेत. तो एवढं बोलेपर्यंत पिऊन तिथे आला. गिरीश सर, तुम्हाला मोठे सर बोलवतायत. गिरीशने घड्याळ पाहिलं. त्याच्या स्वातंत्र्याची 10 मिनटं संपून गेली होती आणि वर 15 मिनटं उलटून गेली होती. बापरे पांडू काका, तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? खूप शोधाशोध तर नाही ना झाली? गिरीशने विचारलं. फार नाही झाली. शिरीष सरांनी सांगितलं तुम्ही इथे असाल म्हणून. बरं बरं, तुम्ही व्हा पुढे, आलोच मी. शार्वी, आता फार थांबता येणार नाही. बाबांनी 10 मिनटं सोडलं होतं. आता 10 मिनटाच्या वर 15 मिनटं झाली आहेत. नंतर बोलू आपण. बाय. आणि पुन्हा एकदा सॉरी, असं म्हणत तो निघाला. खरंच गोड आहेस तू गिरीश, तीही मग उठली. केबिनमध्ये जाताना गिरीशला वाटलं होतं बाबा काहीतरी बोलतील, पण ते काही बोलले नाहीत. फक्त एकदा रागाने बघितलं. तो निमूटपणे त्यांच्यासमोर बसला आणि कामाला लागला. संध्याकाळी तिघे घरी आली तेव्हा आनंदी खूप टेन्शनमध्ये होती. शिरीष शार्वीला काही बोलला असेल का? बाबांना काही कळलं असेल का? शार्वी अजूनही रागातच असेल का? या विचाराने तिला खूप टेन्शन येत होतं. तिचं सगळं लक्ष गिरीशकडेच होतं. पण घरात आल्या तो तिला पाहून छान हसला आणि थम्सअप दाखवलं. तिलाही खूप आनंद झाला.
मुद्दामूनच थंड पाणी प्यायचं निमित्त करून गिरीश किचनमध्ये गेला. गिरी, झालं सगळं सॉर्ट आऊट? तिने विचारलं. हो आनंदी, दादा अगदी ग्रेट आहे. शार्वीला समजावून सांगितलं त्याने. आधी तिचं सगळं म्हणणं पेशंटली ऐकून घेतलं. खरंच दादाकडे ना बोलण्याची, लोकांना समजून घेण्याची आणि समजून सांगायची हातोटी आहे. ती दादावर खूप खुश होती. दादाला तू सांगितलंस ना? तुलाही खूप थँक्यू, गिरीश म्हणाला. गिरी, तू नेहमीच आनंदी राहायला हवा आहेस आम्हाला. जा, हातपाय धू, मी चहा देते. आनंदीने पटापट काम आवरलं. आज तिला शिरीषशी बोलायचं होतं. गिरीशचं मॅटर इतक्या छान पद्धतीने हाताळलं म्हणून कौतुक करायचं होतं, थँक्यू म्हणायचं होतं. पण शिरीष होता कुठे? किती वेळ तरी बाहेर कुणाबरोबर तरी बोलत होता. थोड्या वेळाने तो आत आला. जेवणाच्या टेबलवर विश्वराजांनी गिरीश हैदराबादला आठवडाभरासाठी जाणार आहे असं सांगितलं. नूतनताईंना ते अजिबात पसंत पडलं नाही. अहो, तुम्ही त्याला कशाला पाठवता तिथे? त्याची तब्येत ठीक नाही एकतर. तिथे जाऊन काही त्रास झाला म्हणजे? तुमच्या ऑफिसमध्ये काम करायला दुसरी कोणी माणसं नाहीतच का? तुम्ही तुमची सगळी कामं माझ्या मुलांकडूनच करून घेता की काय? नूतनताई करवदल्या. काय बोलणं? यांच्यापेक्षाही जास्त काम करणारी माणसं आहेत माझ्या ऑफिसमध्ये. आणि बरं नाही म्हणून किती दिवस घरी बसवून ठेवणार? तो त्याची काळजी घेईल तिथे, विश्वराज म्हणाले. पण तिथे त्याला काही झालं ना मग बघा, नूतनताईंनी गंभीर इशारा दिला. गिरीश मध्ये पडत म्हणाला. आई, नको काळजी करूस. काही होणार नाही मला, ठीक आहे मी. आठवड्याभराचा तर प्रश्न आहे. कुठे आयुष्यभर राहायला चाललो आहे तिथे? रात्री जेवण झालं आणि विश्वराज बाहेर शतपावली करायला गेले. तेवढ्यात शिरीष आईच्या बेडरूममध्ये आला. आई, थोडं बोलायचं होतं, तो म्हणाला. थोडं का? खूप बोल, नूतनताई म्हणाल्या. आई, पंकजचं लग्न ठरलं आहे. या रविवारी लग्न आहे. तो उद्या आम्हाला बॅचलर पार्टी देणार आहे. त्याने बीचजवळ एक हॉटेल बुक केलं आहे. मला जायचं आहे, शिरीष म्हणाला. जा ना, हॉटेल जवळचं आहे ना, नूतनताईंनी विचारलं. नाही, मडालँडला आहे. पार्टी रात्रीची आहे, ओव्हरनाईट पार्टी आहे. शिरीष असं म्हणाल्यावर नूतनताई काळजीत पडल्या. बाबा, असं रात्री बित्रीचं काही असेल तर बाबांना विचार. त्या भानगडीत मग मी काही पडणार नाही. आई, तू बोल ना गं बाबांशी, असं काय करतेस? अरे पण तुला बोलायला काय झालं? मी का प्रत्येक वेळेस मध्यस्थी करायची? त्याला डायरेक्ट कसं विचारू मी? बोल ना तू प्लीज, मला जायचं आहे. मागे त्याच्या बड्डेला पण गेलो नव्हतो ना मी. रागावला आहे तो. सगळे मित्र जाणार आहेत. मला कधीच कुठे जायला मिळत नाही. बोल तू बाबांशी. बरं, बोलते मी, पण ते ठरवतील तसं. हां आई, असं काय करतेस? ते नाहीच म्हणणार. तू सांग त्यांना मला जायचं आहे. सगळे मित्र खिल्ली उडवतात आमची. लग्न झालं तरी अजून बाबांच्या धाकातच आहे असं म्हणतात. आम्हाला स्वतःचे कोणते निर्णय नसतातच. आणि मी कुठे 10-15 दिवसांसाठी चाललो आहे? एक रात्र तर जायचं आहे. कोणतंच फ्रीडम नाही आम्हाला. आम्हाला आमची स्पेस नको का? कधीतरी आम्हाला पण घेऊ दे की आमचे निर्णय. तिथे जायचं नाही, हे करायचं नाही. बाबांचं नेहमीच झालं आहे, शिरीष वैतागत म्हणाला. तुझं पटतंय रे मला शिरीष. तुम्ही खरंच आज्ञाधारी मुलंच आहात. पण त्याने कुठे काय बिघडलं? ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतात ना. आणि अशी रात्रीची कशाला रे पार्टी करता? दिवसा करा काय करायचं आहे ते, नूतनताई म्हणाल्या. अगं, बॅचलर पार्टी अशीच असते. बॅचलर पार्टी म्हणजे काय शाळेच्या ट्रिपसारखी नसते. गिरी तरी मित्रांबरोबर कुठे कुठे जात असतो. मला कुठेही जायला मिळत नाही. ऑफिस ते घर, बाकी काही आयुष्यच नाही. आम्हालासुद्धा वाटतं ना, मित्रांबरोबर जावं, फिरावं, इकडे तिकडे पिकनिक कराव्या, पार्टी कराव्या, लाईफ एन्जॉय करावं. बऱ्याचदा मी बोलत नाही, शिरीष म्हणाला. हो रे राजा, सगळं म्हणणं बरोबर आहे तुझं. पण आता यांना हे नाही पटत. मी काय करणार? त्यांच्यासाठी त्यांचे संस्कार आणि शिस्त दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, नूतनताई म्हणाल्या. मला नाही माहीत आई, यावेळेस मी जाणार म्हणजे जाणार. तू सांग त्यांना. तेवढ्यात विश्वराज आत आले. शिरीषला त्यांच्या बेडरूममध्ये बघून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. काय रे, यावेळेस तू इथे कसा? घड्याळाकडे पाहत त्याने विचारलं. त्याने मग नूतनताईंकडे पाहिलं. अहो, त्याच्या मित्राचं पंकजचं लग्न ठरलं आहे. लग्न रविवारी आहे. उद्या सगळ्या मित्रांना कसली तरी पार्टी देणार आहे म्हणे. मडालँड बीचजवळ ओव्हरनाईट पार्टी आहे. शिरीष जायचं म्हणत होता, नूतनताई म्हणाल्या. जायचं म्हणत होता? कुणाला विचारून? विश्वराजांनी असं विचारल्यावर शिरीषचा चेहरा पडला. अहो, आपल्यालाच विचारायला आलाय ना तो आता. यावेळेस जाऊ दे ना त्याला, नूतनताई म्हणाल्या. खरं सांगू शिरी, या असल्या पार्ट्या फार बऱ्या नसतात रे. मला विचारशील तर जाऊ नकोस. शिरीषने रागानेच आईकडे पाहिलं. अहो, यावेळेस जाऊ दे त्याला. त्याचे सगळे मित्र जाणार आहेत. नूतनताईंनी त्याची बाजू मांडली. कोण कोण आहे तुझ्याबरोबर? विश्वराजांनी शिरीषला विचारलं. सगळे मित्र, शिरीषने थोडक्यात बोलायचा प्रयत्न केला. त्या सगळ्या मित्रांना काही नाव गाव आहे की नाही? विश्वराजांनी विचारलं. मयूर, अजित, सनी, श्रीकांत, आठवेल तशी नावं तो सांगत होता.
रात्रभर राहून कसली पार्टी करणार तुम्ही? विश्वराजाने विचारलं. काही नाही बाबा, तिथे हॉटेलमध्ये जेवणार, गाण्याचे प्रोग्राम्स असतात, डान्स वगैरे असतात, गप्पा मारणार आणि बस एन्जॉय करणार, तो म्हणाला. मित्रांमध्ये फक्त खाणारेच आहेत की पिणारे पण? शिरीष मिनिटभर शांत राहिला. सगळं काही त्याला माहीत होतं, पण ते बाबांना सांगण्यासारखं नव्हतं. नाही बाबा, तसले कोणी नाहीत. नक्की? हो बाबा. परवा ऑफिसचं काय करणार? सकाळी येतो ना मी लवकर. जा, स्वतःची काळजी घ्या. घरात लग्न आहे तेव्हा उगीच आणखीन व्याप वाढवू नका. निघा. शिरीष आईकडे पाहत हसला. गुड नाईट म्हणून निघून गेला. आनंदी त्याचीच वाट पाहत होती. अहो, कुठे होतात तुम्ही? मी किती शोधलं तुम्हाला, ती म्हणाली. का गं, मला का शोधत होतीस? तिच्या बाजूला बसत त्याने विचारलं. अहो, आज गिरी किती खुश होता. तुम्ही शार्वीशी बोललात ना, तो म्हणत होता तुम्ही तिला छान समजावलं, तिची सगळी भीती निघून गेली. हो ना, तिने विचारलं. हो गं, बोललो खरा तिच्याशी. आता तिची भीती चेपली की नाही ते मात्र माहीत नाही. तिला भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण शांतपणे बोललो तिच्याशी. ती समजूतदार आहे, तिने समजून घेतलं. गिरीला पण आनंद झाला. शिरीष म्हणाला. तुम्ही आईबाबांची एवढी काळजी घेता, गिरीला सांभाळून घेता, ऑफिसमध्ये सगळ्यांशी छान बोलता, शार्वीला समजावून सांगता, पण माझ्याशीच फार दुष्टपणाने वागता तुम्ही. मला नाही कधी असं समजावत. मला तर फार ओरडता तुम्ही, ती रागानेच म्हणाली. तू तरी कुठे ऐकतेस माझं? मला किती चिमटे घेतेस, तो म्हणाला. बरं ऐका ना, उद्या संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊया. देवळात जाऊ, ती म्हणाली. उद्या नको, परवा जाऊ. उद्या ना आम्हा मित्रांची पार्टी आहे. पंकज माझा मित्र आहे ना, त्याचं लग्न ठरलं आहे. तो उद्या ओव्हरनाईट पार्टी देणार आहे. मी तिथे चाललो आहे. त्याचीच परमिशन घ्यायला आईबाबांकडे गेलो होतो. आणि बाबांनी परवानगी दिली तुम्हाला? तिने आश्चर्याने विचारलं. हो, दिली. ओव्हरनाईट म्हणजे उद्या रात्री तुम्ही येणार नाहीत? मी एकटी कशी राहू? एका रात्रीचा तर प्रश्न आहे आनंदी. आणि एकटी कुठेस तू? बाजूच्या रूममध्ये आई बाबा आहेत, बाहेर गिरी आहे. तरीही नको, मी नाही जाऊ देणार तुम्हाला, ती हट्टाने म्हणाली. असं काय करतेस गं? एका रात्रीचाच तर प्रश्न आहे, तो म्हणाला. मग मलाही घेऊन चला की. अगं, तिथे सगळी मुलंच आहेत. तू तिथे येऊन काय करणार? मग तुम्हीसुद्धा नाही जायचं. मी एकटी नाही राहणार. बघितलंस, अशी वागतेस तू आणि मग म्हणतेस मी चिडतो म्हणून. असं नको ना वागूस. जाऊ दे ना मला प्लीज, तो म्हणाला. बरं बरं जा, मी झोपते, मला झोप आली आहे, ती जरा रागानेच म्हणाली. आनंदी, नको ना चिडूस. तू चिडलीस ना की मला खूप भीती वाटते तुझी. रडायला येतं मला, तिची नक्कल करत तो चिडवू लागला. मग तर ती जास्तच रागवली. त्याने तिचे गाल हलकेच ओढले, तिची चादर नीट केली, खांदे थोपटत म्हणाला. गुड नाईट काजू कतली. आता तिथे पार्टीत आणखीन काय गोंधळ होणार आहे? तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार ते पाहूया पुढच्या भागात. पुढचा भाग अतिशय हृदयस्पर्शी आहे. कथा पुढे इंटरेस्टिंगच होणार आहे. तेव्हा ऐकत राहा, कमेंट करत राहा.